नमस्कार मंडळी. तर कसे आहात तुम्ही सगळे? माझ्या चेहऱ्यावरची खुशी बघून तुम्हाला माहिती आहे मी कुठेतरी बाहेर जाण्यासाठी आवरले. तर हो, आम्ही चाललोय माझ्या माहेरी कोल्हापूरला 4 दिवसासाठी, कारण थोडंसं काम पण आहे आणि थोडीशी सुट्टी पण एन्जॉय करूया म्हणून. तर इकडे आम्ही यावेळेस बसने जायचं ठरवलं, कारण लास्ट टाइम आम्ही गाडीवरून जाऊन भरपूर पश्चाताप खाल्लेला. त्यामुळे ह्यावेळी म्हटलं काय रिस्क नको, गपगुमान बसने जाऊया. बसमध्ये टाइमपास होत नव्हता म्हणून साहेब काहीतरी जाऊन खायला घेऊन आले, ते खाल्लं आणि सनसेट एन्जॉय करत करत आम्ही पोहोचलो कोल्हापूरला. मध्ये कुठंच पाऊस न भेटल्यामुळे आमचा प्रवास मस्त सुखकर झाला असं मला वाटलं. त्यानंतर मामा वगैरे न्यायला आलेले, त्यांनी आम्हाला एक गाडी दिली आणि ते दोघं एका गाडीवरून चाललेले. घरी आलो, फ्रेश झालो, सगळेजण जेवायला आलेले. इथं सगळ्यांची काहीतरी मजाक मस्ती चालू होती, पण सगळेजण आपापल्या मोबाईल मध्ये बिझी होते आणि साहेब मात्र एकटेच खुर्चीत बसलेले. आणि आमच्या मम्मीचा असा प्लॅन असतो की मुलं येणार आहेत म्हणजे हे करू काय ते करू. तर मीच तिला सांगितलेलं की चकली बनव, पण म्हटलं नको एकटी बनवू, तुला लोड होईल, आपण आल्यावर बनवूया. त्यामुळे इकडे जेवण खाऊन करून आमचं चालू होतं रात्रीचं चकली बनवायचं. आम्हाला रात्री चकली बनवता बनवता 1 वाजला. शेवटी किती म्हटलं तरी आईची माया, जर तोंडातून मी एक शब्द काढला तर ती करणार नाही असं कधीच नाही झालं. तर दोघींनी मिळून आम्ही चकली केला आणि असा संपला आमचा दिवस. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका. तर भेटूया उद्या नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.